शिक्षणाचं हे अनन्य साधारण असं महत्त्व आहे. जो माणूस आजच्या काळामध्ये निरक्षर आहे, म्हणजे ज्याला लिहिता वाचता येत नाही, अशा माणसाचं शिक्षणाअभावी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. जे माणसं आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकानं काय करणं गरजेचं आहे, शिक्षण घेणं गरजेचं आहे. तर अशाच निरक्षरतेमुळं ज्याला लिहिता वाचता येत नाही अशा माणसांचं व्यक्तिमत्वाचं कशा पद्धतीने नुकसान होते हे आम्ही जिल्हा सादर करीत आहोत. आणि त्या माध्यमातून साक्षरतेचं आणि म्हणजे शिक्षणाचं किती महत्त्व आहे हे आम्ही या नाटिकेमधून या ठिकाणी सादर करणार. अपेक्षा आहे आपल्या सर्वांना ही लघु नाटिका या ठिकाणी आवडेल. आता आमचे विद्यार्थी या ठिकाणी ही नाटिका सादर करणार आहेत. गंगे हायस की घरात? गंगे गंगे कुठं आहेस तू? हे काय घरातच आहे, एवढं वरडाया काय झालं? हे बघ 2 लाख रुपये समजा कापूस विकून आलाय, हे ठेव घरात. आपल्या घराचं गळकं, वरून चोराची भीती. मी काय म्हणते, तालुक्याला तुमचं खातं आहे की त्यातच पैसा ठेवा, पोरीच्या लग्नाला पण लागेलच की. होय बघ तुझं अगदी बरोबर आहे, पण मी अनपढ, पैसा कसा भरायचा माहितच नाही. सकाळीच मास्तरीणबाई म्हणल्या होत्या की मास्तर तालुक्याला जाणार आहे, तेव्हा ठेवा की त्यांच्याच हाताने पैसे. असं का? आता जातो मास्तरकडे, उशीर नको चांगल्या कामाला. हे घ्या पैसे. मला वाटते मास्तर. मास्तर, ओ मास्तर आहात की घरात? राम राम राव, या की. काय काम काढत? काही नाही, बँकेत पैसे भरायचं होतं, तुम्ही तालुक्याला जाणार आहात म्हणा. होय की, शाळेचं काम आहे, 12 किंवा 1 वाजेल. तुम्ही बँकेपाशी बसा, येतोच मी तिकडे. चालेल की मास्तर. राम राम. अली वाटते बँकेच आहे वाटते, इथंच बसतो आता वाटतं. मायला आज तर एक बी बकरं गावानं झालंय. मला दिवस फुकट जातो की काय? अरे हे माणूस दिसाले, त्यालाच विचारतो. भेटलं तर भेटलं बकरं. राम राम पाहुणा, येतं का बसलो? काही काम आहे का बँकेचं? होय हो, बँकेत पैसे भरायचं होतं. किती पैसे भरायचंय? 2 लाख रुपये. ही घ्या स्लिप आणि भरा. अहो मला लिहायला येईना. बरं मी भरतो. नाव, खाता, कोड सांगा, इथे अंगठा मारा आणि द्या पैसा. पैसा भरून स्लिप आणून देतो तुम्हाला. अरे मायला, मला देव माणूसच भेटला, समजा काम केलं माझं. हे घ्या. धन्यवाद साहेब, माझं काम केलात. 2 लाख रुपये भरले बघा आता. धन्यवाद साहेब, माझं काम केलात. बरं मला घाई आहे, मी जातो बरं का. द्या रामराव पैसे, भरूया बँकेत. अहो मास्तर, मला ते देव माणूस भेटला, त्यानं समजा काम केलं, ही स्लिप पण दिली. अहो तुमचे 2 लाख रुपये होते ना? होय की. अहो त्या देव माणसाने तुम्हाला बडवलं, फक्त 1 लाख भरले. काय 1 लाख? अरे देवा, बुडलो, माझी मेहनत वाया गेली. आता रडून काही फायदा नाही. मी तुम्हाला रात्री शाळेत या म्हणून खूप विनंती केली, पण माझं ऐकलं नाही. आता तरी शहाणे व्हा, सुजाण नागरिक बनवा, लेकरा बाळांना शिकवा, तुम्ही पण शिका. माझ्या मायबापांनो, माझं चुकलं, आता पण मी चुकणार नाही. आता रात्रीच्या शाळेत जाणार, लिहायला वाचायला शिकणार. धन्यवाद.